सकाळी झाली. चिपळू उठला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपली नवी मुंबईची पालखी जी निघालेली होती ती आज कारल्याला पोहोचणार आहे. तर तोच आम्ही जल्लोष बघायला चाललो कारल्याला. गाइस, तर आमच्या मामीने आम्हाला डब्बा वगैरे बनवून दिला. काय बनवलं डब्याला? सुकट बनवले आणि भाकरी. सावकाश सावकाश. व्हिडिओ इकडे बस समोर आई का जाऊ. दिवस वस्तीला आलोय मी. 5 दिवस वस्तीला आलो. मला एकटीला बाहेर अटकवली बघा. तुम्हाला बाहेर अटकवली. आम्ही केस वगैरे विचारून ठेवता. पिक्चरची शूटिंग आहे. घे 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 घे. सकाळी झाली. चिपळू उठला. लड्डू फुटाने अवतार केलं संसार देवाला. ब्लॉगर द गाईज. कपूस नाही संपत. लिपस्टिक लावते 4 वेळा. गाइस, तर आम्ही आता पाय बनवला. लक्ष द्या. चलो मग आता आम्ही खाली चाललो. तर आम्ही आता रेडी वगैरे झालोत आणि आता चाललो पाय पडायला. गाइस, तर आम्ही गजरे घेतले. ते दाखव पाठचा माझे. अरे ना गाइस, तर आता सध्या गर्दी नाही जास्त. नंतर पालखी आल्यावर खूप गर्दी होणार आहे इथं. फायनली दर्शन झालं आमचं. मस्त दर्शन झालं आज. तुम्ही बघितलाच असाल देवीचा आज रूप एक नंबर होता. तर आम्ही आता चाललो फोटो वगैरे काढतो थोडेसे. मी स्वतः दर्पण टाकू. दुसरा ब्लॉगर मी ब्लॉग बंद केलाय. चला आणि ब्लॉग बंद केला.
माझा बाप. ओके. मोन्या बसताया. समजा ना. हा टाका सगळा टाका त्याला घे माझ्या जे जाडा वाला तो. हा सही पकडे. गाईस तर आम्ही मगाशी पाय वगैरे पडून आलो आणि आता किती वाजले 5 वाजायला आलेत आता. तर गर्दी बघा किती झाली. फुल ट्रॅफिक झाली. आमचा कुक जेवण बनवते आम्हाला. आम्ही पोरी आलो पण काय कामाचे नाही. आम्हाला दर्पणचे जातचं आवडते. बनव बनव. बायकोला तुझे टेन्शन नाही. मी बायकोच नाही करणार. मग कोण करणारच. गाईस तर इकडं आपली नवी मुंबईची पालखी पोहोचलेली आहे कारल्याला. आम्हाला तिकडे जायला नाही भेटला. थोडासा प्रॉब्लेम झाला आमचा. खायला गेला आणि इकडे ट्रॅफिक बघा किती लागली. नवी मुंबईची मानाची पालखी 2025 असं नाव आहे. असं नाव आहे ते डोंगरावर. मला दिसतो तो बघ तो बघ आला बघ. बघा का दिसतो का. नवी मुंबई. हेलकोट जय मल्हार. सदानंदाचा हेलकोट. झाली का नाही. सकाळी पण 4 तास आता पण 4 तास लावला का. ऐका नाही तुला नुसती नुसती दिसते. चुटकी चुटकी दिसते. जबरदस्त व्यक्तिमत्व माझ्यासोबत घेऊन आलोय. ते म्हणजेच आपल्या अयोध्येमध्ये जे श्रीरामाचं मंदिर झालं त्याच्यामध्ये जी श्रीरामाची मूर्ती बनली गेली घडली गेली ते अखंड हिंदुस्थानामधून 6 लाख आर्टिस्टमधून 4 जणांची चित्रकारांची निवड झाली होती. ते आज इथे आलेत. ते म्हणजे माझे गुरु श्री सचिन जुवाटकर सर. सर प्लीज कम ऑन द स्टेज. त्यांच्यासोबत मी गाणं गाण्याचं ओके
अगो सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा दिसतय नटीवाणी सिनेमा वाली माधुबाला मधुरी करिश्मा दिसतय नटीवाणी सिनेमा वाली माधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोल राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोल राम मेरे भारत का बच्चा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून आहे. या मुघलांना कळायला हवं मराठ्यांच्या मुलीला ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने कथानी कापता येते. हे सुनकेचे रूप त्या औरंगजेबात दाखवायची वेळ आली आहे. विषरूपी वृक्ष महाराष्ट्राच्या मातीत खोपवत आहेत त्यालाच आपलीच माणसं खटपण घालत आहेत. त्याच्या मुळावर भात घालणे गरजेचं आहे. म्हणजेच त्या धर्मात फांद्या आपोआप गळून पडतील. जेव्हा औरंगजेबाची खबर कच्च्या मातीत खोदू तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे ऋण आम्ही फेडू. आम्ही इथे असू आठवा कुठेही. स्वराज्य झालेला हा तेवढ्याच दोषाने प्रत्येक बुरजावर चढला गेला पाहिजे. ए भवानी माते आम्हा शक्ती दे. हर हर उदू उदू बोला ग माऊलीचा उदू उदू बोला. उदू उदू बोला ग माऊलीचा उदू उदू बोला. आई मावली माझी बसली काय जीवनाचा तळमळते तुझ्याच भेटीसाठी पालखीला नाचिन गुलाल उडवून सैताची महिन्या चला नाचायला यायचं या.
4 दिवसापूर्वी टाकलेलं आहे. बऱ्याच लोकांपर्यंत नसेल तर आपण ते गाणं नक्कीच ऐका. आईच्या भक्तांना विनंती करतो उसके दरबार में नवी मुंबई कर आते हैं, उसके दरबार में नवी मुंबई कर आते हैं, उसके दरबार में शैलेश दादा राकेश दादा आते हैं, उसके दरबार में सब लोग आते हैं। अरे आने जाने वाले लोग हर कोई कपड़ा काटता है, हर कोई बकरा काटता है, आने जाने वाले लोग कोई कपड़ा काटता है, कोई बकरा काटता है। Hey!
आमचे शैलेश दादाचे पोराणी हे गाव सारा जमलाय पालखीला एकवीरा आईच्या गाव सारा जमलाय पालखीला एकवीरा आईच्या गाव सारा जमलाय पालखीला गारगार वारांना गीताच्या करारल्या डोंगरी दुटलंय गारगार वारांना गीताच्या करारल्या हे इजाच्या करारल्या ना देवी आडोशाला थांबल्या इजाच्या करारल्या ना देवी आडोशाला थांबल्या ना माझे कारल्याचे डोंगरानू आल्या ग बाया न एकवीरा मावलीची न भेटती घ्याया अय्य गय माझे कारल्याच माय गाय मान दिलाय तुला साडी तोली दाखना नारला ताजे गदे अग पाहण्यानू नाचल्या ना देवी दैतय नाचल्या पाहण्यानू नाचल्या ना देवी दैतय नाचल्या आत्ता आलेल्या कलाकारांना विनंती करतो आपण बसून घ्यायचं आहे. हा दुची दादा थोडं अग जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट सरी चला जेवाना बघताना वाट गे पोर जेवाना बघताना वाट गे अन्न साधने माझ्या बाया भुकेल्यान गे 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 अन्न स्वयंपाक करतो डाला भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट स्वयंपाक करतो डाला भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाना बघताना वाट जेवाना बघताना वाट गे अन्न साधने माझ्या बाया भुकेल्यान गे 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 यो वाला कांचे कंटी गो आईता यो वाला कांचे कंटी गो आईता कांचे कंटी गो आईता यो वाला कांचे कंटी गो आईता वाला कारल्याचे एकविरा आईता यो वाला कारल्याचे एकविरा आईता यो वाला कारल्याचे एकविरा आईता माऊले गो येतो आम्ही माऊले गो येतो आम्ही पायी पायी डोंगराला घेऊनशी नाव तुझं खांदा लावतो पालखीला आई माऊले माझे आई माऊले आई एकवीरा आई माऊले माझे आई माऊले आई एकवीरा आई माऊले मानाची पालखी नवरी मुंबईची नाचत येतो कारल्याला आई माऊले माझे आई माऊले आई एकवीरा आई माऊले माझे आई माऊले ताटा माटण गो आई तुझी का हिरवी पालखी दर वर्षाचे वर्षाला
आई एक वीरा माते अवघ माझे नवसाला 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 डोळे तुझी काढील मी बालकी दादा माता डोळे तुझी काढील मी बालकी दरवाजाची वरसाला दरवाजाची वरसाला आई एक वीरा माते अवघ माझे नवसाला 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 येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का येता का त्यानंतर नवी मुंबईच्या मानाची पालखी आणि त्याचं एक टायटल आहे शिस्तबद्ध पालखी. शिस्तबद्ध का होते? फक्त आणि फक्त त्या पालखीमध्ये सहभाग घेतलेला पाहिजे. आईच्या भक्तांसाठी सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही गोष्ट अभिमानाने का सांगतो माहितीये का? 1600 मुलं तेव्हा तुम्ही चालता तेव्हा एका रांगेमध्ये चालता, रस्त्यावरून स्वतःला सांभाळून चालता आणि तिकडे जेवढे बारवाल्याने जेवढे पानपट्टीवाल्याने विचारलेलं तर ही खरी मानाची पालखी आहे. कारण या पालखीतला एकही मुलगा त्या दिवसामध्ये 3 दिवसामध्ये कोणतंच व्यसन करत नाही. ना दारू, ना सिगरेट, ना गुटखा. म्हणूनच ही मानाची शिस्तबद्ध पालखी आहे आणि त्याचे सर्वेस्वी शैलेश भोईरसाठी जरा जोरदार 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 राज झाला पाहिजे. सर्व मयूर नाही नाचा, शिस्तीमध्ये नाचा. दादा एकच मिनिट, खूप उशीर झाला. खरं तर फासणीत चमक भरली आज, पट्टी आहे कमरेला आणि मंगळवार उपवास असल्यामुळं अक्षरशः चक्कर झाले, असं म्हणजे कापतंय अंग. म्हणून दादाला जर पहिल्यांदा बोललो नाही तर मला तर 100% आवडतं लास्ट पर्यंत पब्लिकशी खेळायला, पब्लिकशी जॉईंट व्हायला. तुम्ही नाचाल तर मजा येईल. नाचणार? शिस्तीचा कुठलाही भंग न करता. आणि दादा सांगायची गरज नाही म्हणतो आपल्या पोरांना, अख्ख्या महाराष्ट्रातून. आता मला जेव्हा बॅनर मी 2 दिवसापूर्वी टाकला ना तेव्हा बऱ्याचशा ह्या पालखीचं म्हणजे जाम त्यांनी कौतुक केलं. आणि शिस्तबद्ध म्हणून सर्वात महाराष्ट्रात नावाला आलेली पालखी आहे. जसं राकेश दादानी सांगितलं की दादा सगळ्यांचं आता इथं बरे बरे मोठे मोठे कलाकार येऊन गेले, पण हा जो बँड इथला वाजतो ना दादा, माझा 3रा वर्ष आहे. 2 वर्ष सॅल्यूट भाई, 3रा वर्ष तुम्हाला. आता कोण बोलला काय कौतुक केलं नाही माहिती. तुम्हा कलाकारांसाठी एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा ना जोरदार. चलो नाचूया आता मस्त. आडवा साऊंड आले दादा, थोडा लक्ष असू दे इकडे. आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर
सोनियाचे नादात माझ्या पाया खायल्या घाल पाया खायल्या घाल म्हणतात सोनियाचा पब्लिक आहे ना मला जाम आवडल्या का मगाशी आलतो तेव्हा म्हणजे बॅटरी आहे ना डायरेक्ट आहे आता नवीन गाड्या आल्यात ना इलेक्ट्रिक डबल बॅटरी तशी इकडे डबल बॅटरी एकदम मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या माया तो काग तुम्ही रुसल्या ग माया तो थांबल्या ग मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या माया तो काग तुम्ही रुसल्या ग माया तो काग तुम्ही रुसल्या एक मिनिट दादा ही नवी मुंबईची फक्त पब्लिक नाही तर ही आगरी कोल्यांची खरं तर शान आहे शैलेश दादा आगरी कोल्यांची ताकद काय असते ती जगाला दिसली पाहिजे तुमचा आवाज आला पाहिजे सोन्याचा हार पाहिजे का मोटार कार ओके डन मोटार कार पण कुठलाही हल्ला बिल्ला न करता एक सुरत आवाज आला पाहिजे आपल्या आई माऊलीला वरपर्यंत आवाज गेला पाहिजे ओके या ये काय पाहिजे बायनामान एकदा जसं शैलेश दादांनी सगळं शिस्तीत मोटार मागतात मोटार बस सिंपल या ये काय पाहिजे बायनामान मोटर मागतात का सुरा मोटर ताई या आपल्या पोरांना बोलू दे क्लीन येऊन दे अजून क्लीन या ये काय पाहिजे बायनामान हा शैलेश दादावर असणारा प्रेम आहे ना मोटारीचे नादात माझ्या पाया खायल्या गार पाया खायल्या गार म्हणतात फिरायला मोटार कार मोटारीचे नादात माझ्या पाया खायल्या क्या बात आहे नम सोनियाचे नादात माझ्या पाया खायल्या गार पाया खायल्या गार म्हणतात सोनियाचा हार आम्ही जेवण गरम करतो आणि खाऊ आम्हाला भूक लागली जेवलो नव्हतो तर आम्ही आता जेवू आणि झोपू आणि व्लॉग आता मी एंड करते